नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. कालच्या भागात आपण ऐकलं की नंदिनी आणि रचिता जीपमधनं साईटवर जायला निघाले. किशन मागे बसलाय. ऐकूयात पुढे काय होतं आजच्या दुसऱ्या भागात. नंदिनी उंच सडसडीत होती. ती विशेष सुंदर नव्हती. तिचा चेहरा थोडा जास्तच निमुळता होता. जरा जास्त लांब नाक, लहानशी जीवणी. मात्र तिचे विलक्षण बोलके डोळे समोरच्याचा ठाव घ्यायचे. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास निथळत असायचा. नंदिनी जीन्सवर फिकट रंगाचे ढगळे शर्ट घालायची, गळ्यात स्कार्फ. त्याचा उपयोग कधी केस बांधण्यासाठी तर कधी डोक्यावरनं घेऊन कान झाकण्यासाठी. कधी साईट व्हिजिट नसेल तर कॉटनच्या प्लेन साड्या आणि कोपऱ्यापर्यंत असलेले प्रिंटेड डिझाईनचे ब्लाऊज. कानातलं गळ्यातलं घालण्याचं तिच्या लक्षातही यायचं नाही. डोक्यावर मोठा गॉगल कायम असायचा. तिचं झपाझप चालणं, भराभर ऑर्डर देणं, लगेच निर्णय घेणं यामुळे समोरचा भारावून जायचा. तिच्या व्यक्तिमत्वात एक गती होती. चेहऱ्यावर अभ्यासाचं तेज होतं. नंदिनी फार खळखळून हसायची नाही. तिचं बोलणंही मोजून मापून असायचं. पण तिच्या सरळ स्वभावानं ती समोरच्याला जिंकून घ्यायची. जयपूर सर्कलनं या उत्खननाच्या कामावर तिची साईट हेड म्हणून नेमणूक केली होती. मुळात तिच्या नावावर काही नामांकित उत्खनन टीममध्ये काम केल्याचं श्रेय होतं. डॉक्टर उत्पल सरकार आणि डॉक्टर व्ही प्रभाकरन या ज्येष्ठ संशोधकांबरोबर काम केल्यानं तिला चांगला अनुभव होता. अनेक शोधनिबंध आणि पुरस्कार तिच्या नावावर होते आणि महत्त्वाचं म्हणजे या मंदिराच्या संशोधनाविषयी तिला खात्री होती. राजस्थानच्या कोरड्या पेटलेल्या उन्हात तापलेली वाळू उडवत जीप चालली होती. नंदिनीनं सीटवर बाजूला ठेवलेल्या फोनवर अभिजित US कॉलिंग अशी अक्षरं फ्लॅश होत होती. मॅडमचा फोन बऱ्याचदा सायलेंटवर असायचा हे रचिताला ठाऊक होतं. आत्ममग्न अवस्थेत नंदिनीला फोनचा व्यत्यय आवडायचा नाही. मॅडमचे मिस्टर अभिजित अमेरिकेत असतात एवढंच रचिताला माहिती होतं, पण त्यांच्याशी कधी खूप गप्पा मारताना तिने मॅडमना पाहिलं नव्हतं. नवऱ्याचा फोन आल्यावर त्यांच्या डोळ्यात मोर नाचलेले तिने कधी पाहिले नव्हते. फोनवर बऱ्याचदा त्या ऐकण्याची भूमिका घेतात. अमेरिकेहून फोन आला की मॅडम अस्वस्थ होतात हेही रचितानं महिन्याभरात बघितलं होतं. सासू सासऱ्यांना मात्र प्रेमानं फोन करताना तिने पाहिलेलं होतं त्यांना. हे सगळ्याचं कारण रचिताला कळत नव्हतं. फोन अजूनही सीटवर थरथरतच होता. मॅडमची तंद्री मोडण्याचं तिला धैर्य नव्हतं. फोन पुन्हा व्हायब्रेट झाल्यावर रचिताने मॅडमला सांगितलं. नंदिनीने फोन उचलला. बर्थडे झाले की 4 दिवस. हो, बिलेटेड. थँक्यू. हां, साईटवर निघाली आहे. हो, आज 14वा दिवस. मी परत जाऊ मुंबईला. का? नो नो व्हेज. का नाही सापडणार? सापडेल मला. हो, पप्पा आणि आई बरे आहेत. आशूच्या लग्नाच्या तयारीत रमलेत सगळे. मी भेटून आले विकेंडला. तू नाही येणार का आशूच्या लग्नाला? हो, म्हणजे ॲज युज्युअल. तुला सुट्टीच नाही आहे. ओके. फोन त्रोटक होता. इतक्यात एका वाळूच्या टिल्ल्यावरनं जीपनं अचानक उडी घेतली. ड्रायव्हर ओशाळून म्हणाला, माफी हुकूम, हम पहुंच गए. डोळ्यांवर गॉगल लावून, स्कार्फ डोक्यावर बांधून नंदिनी जीपमधनं उतरली. मागोमाग रचिता उतरली. मुकादम जगदीश सामोरा आला. खम्मा घणीसा बैसा. अरे नमस्ते जगदीश जी, काम कैसे चल रहा है? नंदिनी मुकादमाशी बोलत पुढे निघाली. तिच्या हाताखालच्या लोकांपर्यंत टीव्हीची बातमी पोचली होती. स्थानिक मीडिया कोणत्याही क्षणी तिथे येणार होता. जगदीश सांगत होता,
पुरुष संशोधकांनी उठवलेली टीकेची झोड मीडियापर्यंत पोहोचली होती. विनायकनं देखील हीच बातमी दिली. नंदिनीने तिच्या हातातल्या पेपरवरच्या जागा, त्यावर नोंदलेल्या खुणा पुन्हा एकदा तपासून बघितल्या. मुकादमाला सांगून मजुरांना पुन्हा एकदा मोजमापं घ्यायला सांगितली. सगळं बरोबर होतं. पण 14 दिवस, दॅट इज बिट टू मच, ती स्वतःशीच बोलली. मोहेंजोदरो हरप्पा उत्खनन 50 वर्ष चाललेलं होतं. तुमचा स्वतःच्या अभ्यासावर विश्वास असला पाहिजे, चिकाटी पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सबुरी. तिच्या कानात डॉक्टर सरकारांचे शब्द घुमले. तिने स्कार्फची गाठ घट्ट केली. नंदिनी म्हणाली, लक्ष्मण 14 वर्ष वनवासात गेला. उर्मिला 14 वर्ष त्याची वाट बघत राहिली. आपण 14 दिवसात कंटाळून कसं चालेल, नाही का? हो ना मॅडम, पण मॅडम लक्ष्मण उर्मिलेच्या मागे मीडिया लागला नव्हता ना. रचिताच्या या विनोदावर त्या दोघी हसायला लागल्या. किशननं थंड ताकाचं कुल्हड त्यांच्या हातात दिलं. तितक्यात साईडच्या दूरच्या एका कोपऱ्यात मोठा धुराळा उडाला. काहीतरी कोलाहल ऐकू आला. काही दुर्घटना? छे, कमॉन, क्विक क्विक. नंदिनी आणि रचिता, किशन, मुकादम, विनायक जीपमध्ये बसले. जीप त्या धुरळ्याच्या लोटापर्यंत जायला लागली आणि साईटवरून दुसरा मुकादम धावत येताना दिसला. हुकुम हुकुम हुकुम, एक पुराना खंबा, ईटे और बहुत कुछ बहुत कुछ. अत्यानंदानं त्याला बोलवतच नव्हतं. डोक्यावर हेल्मेट घालत नंदिनी आणि रचिता धावत पळत जवळपास 2 मजले डीकच्या आत उतरल्या. टीममधले विनायक, जिगर, उन्मेष एका मागोमाग एक आत उतरले. आत करड्या धुळीच्या धुक्यात लुप्त झालेलं एक जग डोळे उघडत होतं. एक विटकरी मातकट रंगाचा भग्न स्तंभ, काही दगडी स्तंभांचे तळखडे, त्यावर अस्पष्ट दिसणारी धुळीनं माखलेली कलाकुसर, त्यावर दिसून येणारं त्रिशूळ, काही विटा, एखाद्या चौथऱ्याचा भाग वाटावा असा एक भग्न शिलालेखासारखा दिसणारा अवशेष. त्याच्या एका बाजूला भिंतीवर चक्क रथाच्या चाकाचा ठसा उमटलेला होता. काही मातीची खापरं आणि इतस्ततः विखुरलेल्या काही वस्तूंनी साईट जिवंत झालेली होती. अखेर 14 दिवसांनी साईट बोलली होती. कागदावर मांडलेले सिद्धांत नंदिनीच्या पुढ्यात प्रत्यक्ष उभे राहिले होते. नंदिनीच्या डोळ्यावर पाण्याचा एक धूसर पडदा आला होता. तिचा अभ्यास, तिचा विश्वास, तिची मेहनत सारं सार्थ ठरलं होतं. मॅडम ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स, वी हॅव डन इट. रचिता आनंदानं चित्कारली. नंदिनीची टीम जल्लोष करत होती. कालपर्यंत साशंक दिसणारा जिगरही उड्या मारत होता. बाजूला घाम पुसत विसावलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावरही आनंद निथळत होता. मुकादम जगदीश किशनला राजस्थानी भाषेत सांगत होता, माझे आजोबा ज्याविषयी सांगायचे तेच मंदिर असणार आहे हे. या जमिनीच्या आणि स्तंभाच्या कलाकुसरीवरनं कळतंय की हे भग्न मंदिराचेच अवशेष आहेत. मने भरोसा होतो. आपल्या गावात अखेर रामराज्यातला जुना ठेवा सापडला. त्यांनी आकाशाकडे पाहत हात जोडले. नंदिनीनं नजर स्वच्छ करत हात उंचावून काम थांबवण्याची ऑर्डर दिली. यापुढे खोदणं कदाचित प्राचीन अवशेषांची हानी करणारं ठरलं असतं. रचिता, साईट ग्रीड करा. डॅन्टम पॉईंट कुठे आहेत ते बघा. उन्मेष, मेजरमेंट शार्पन करा. विनायक, ती मेजरमेंट आपल्या ग्रीडशी मॅच करून बघूया. जिगर, स्टार्ट टेकिंग फोटोग्राफ्स. हरखून नंदिनीसुद्धा गेली होती, पण आता आनंद साजरा करायची वेळ नव्हती. ती युनिट हेड होती. त्या मुकुटाचे काटे सतत तिला टोचत असायचे, म्हणून ती भानावर असायची. मुकादमजी, फक्त महत्त्वाची माणसं इथे ठेवा, बाकीच्यांना सुट्टी द्या. सिक्युरिटी बोलवा. जिगर, मीडियाला दूर ठेवा. नंदिनीने भराभरा सूचना देत परिस्थितीचा ताबा घेतला.
एवढ्या आनंदात देखील स्थितप्रज्ञ राहून काम कसं करायचं हे एका क्षणात रचिताला कळलं. सतत अभ्यासात मग्न असणाऱ्या, ढगळ शर्टपॅन्टमध्ये वावरणाऱ्या या साध्या बाईतली ही अद्भुत शक्ती ती अनुभवत होती. सापडलेल्या वस्तूंची छानबीन सुरू झाली. धातूच्या वस्तू क्लीन लॅबला पाठवायला लागणार होत्या. सापडलेल्या या प्राचीन अवशेषांना फार हाताळायचं नसतं, कारण भूगर्भात सुरक्षित असणाऱ्या या वस्तूंवर उघड्या जगात आलं की वेगानं वातावरणाचा, प्रदूषणाचा, हवेतल्या वायूंचा रासायनिक परिणाम सुरू होतो. या वस्तू ठिसूळ असू शकतात, त्यामुळे हात लावल्यावर त्या भंग पावू शकतात आणि महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात. माणसासारखंच असतं हे. आईच्या गर्भात असताना सुरक्षित असलेल्या माणसाला बाहेरच्या जगात आल्यावर टक्के टोणपे खावे लागतात. त्या माऱ्यानं तो मोडेल का टणक होईल हे परिस्थितीचं रसायन ठरवत असतं. या अतिप्राचीन वस्तूंची किंमत अव्वाच्या सव्वा असल्यानं त्या सुरक्षित ठेवणं, त्यांची सुरक्षित वाहतूक करणं हे एक आव्हान असतं. बऱ्याचदा या उत्खनन साईट शहरापासून दूर असतात. अशावेळी हे आव्हान अधिकच कठीण बनतं. नंदिनी मॅडमनी पूर्वीच सांगितलेल्या या सूचनांची उजळणी रचिता मनातल्या मनात करत होती. नंदिनीने डिगमधल्या प्राचीन वस्तू ऑफिसला नेण्यासाठी वाहन व्यवस्था मागवली. स्तंभावरची नक्षी आणि असल्यास मजकूर तो तपासण्यासाठी एपिग्राफी एक्सपर्ट्स लागणार होते. वस्तूंची वर्गवारी करून पेपरवर्क करायला लागणार होतं. तात्पुरती साईट क्लोज करून प्राचीन वस्तू ऑफिसला आणण्यात आल्या. जयपूरहून सुरक्षित जाळी असलेलं सिक्युरिटी वाहन बोलवावं लागणार होतं. जयपूर इथून 3 तासावर असल्यानं हे सगळं आता उद्याच होणार होतं. एका समाधानी अवस्थेतच नंदिनी आणि रचिता ऑफिसमध्ये परतल्या. ऑफिसमधल्या तात्पुरत्या लॅबमध्ये रचिता त्या वस्तूंचं परीक्षण करत होती. नंदिनी तिच्या केबिनमध्ये काही नोंदी करण्यात गुंतली होती. रचिता ब्रश घेऊन त्या वस्तूंवरची एवढ्या वर्षांची पुटं साफ करायला लागली. त्या वस्तूंवर इतिहासाचं ओझं होतं. रचिताचं मातीचं खापर साफ करून झालं होतं ते NBP म्हणजे नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश खापर होतं. अशी खापरं इसवी सन पूर्वी 7व्या शतकातली किंवा त्याहीपेक्षा प्राचीन असण्याची शक्यता होती. दुसरा धातूचा धारदार तुकडा होता. तो तलवारीचा तुकडा असावा. तिने पुढच्या वस्तू स्वच्छ करायला घेतल्या. तिचं काम ती मन लावून करत होती आणि ती जवळजवळ ओरडलीच, मॅडम मॅडम मॅडम. तिच्या तोंडून पुढे शब्द फुटेना. नंदिनीने लॅपटॉपवरची नजर हटवली आणि विचारलं, येस, व्हॉट हॅपन रचिता? ग्लोव्ज घातलेल्या हातात ब्रश आणि ट्रे घेऊन रचिता केबिनच्या दारात उभी होती. त्या ट्रेमध्ये मळकट पिवळ्या रंगाचं अप्रतिम वीण असलेलं कडं होतं. ओ माय गॉड. नंदिनी जागेवरच उठून उभी राहिली. हे नंदिनीने हातात ग्लव्ज चढवले. तिने हळूच त्या वस्तूला हात लावला. ती वस्तू बहुधा सोन्याची होती. त्यावर सोन्याच्या तारांची एकात एक वेणी असलेली अप्रतिम नक्षी होती. त्याच्या खाली एक घुंगरू होतं. बाकी सगळे घुंगरू बहुधा तुटले होते आणि मध्ये होता एक सांधा. तिने काळजीपूर्वक पाहिलं. तिथे एक खेळा होता. म्हणजे ते पैंजण होतं. अतिप्राचीन, सोन्याचं. किती भरीव. एखाद्या राणीचं असावं तसं. त्याच्यावरच्या खाचा मोकळ्या होत्या. त्यात पूर्वी रत्नमाणका असावीत. रचिता, हे पैंजण असावं. रचिता, इथे लक्ष्मण उर्मिला लढायला आले होते. उर्मिलेनं रथाचं सारथ्य केलं होतं. लढाईत तिचं हे पैंजण तुटलं असावं. त्याच जागेवर पुढे मंदिर बांधलं गेलं. येस, तिचंच असणार हे, उर्मिलेचं. रचिताच्या तोंडून शब्द फुटेना. तिच्या मनात आनंद, उत्साह, आश्चर्य सगळ्या भावना एकाच वेळी उचंबळून वर येत होत्या. रचिताच्या पहिल्याच मोठ्या कामात
तिला प्रसिद्ध पुरातत्व संशोधक डॉक्टर नंदिनी कुशवाह यांच्याबरोबर काम करायला मिळालं होतं. 14 दिवसांच्या प्रयत्नांनंतर साईट बोलली होती आणि आता तिच्या हातात थेट रामायण काळातल्या वस्तू होत्या. रामायणकालीन संशोधनाच्या टीममध्ये तिचं नाव कागदोपत्री लागणार होतं. जे रामायण तिने टीव्हीवर बघितलं होतं, ज्या रामायणाची पारायणं तिच्या घरात चालायची, त्या रामायणातल्या माणसांच्या वस्तू तिच्या हातात होत्या. नंदिनी अजूनही त्या पैंजणाकडे एकटक बघत होती. माझ्या अभ्यासाच्या जोरावरच मला या डीगची खात्री वाटत होती. माझं पेपरवर्क मला हेच सांगत होतं की या ठिकाणी इतिहास गाडला गेला आहे. गुड. रचिता सिक्युरिटी वाढवावी लागेल. स्थानिक पोलीस फोर्स लागेल. उन्मेषला पुढच्या सूचना दे. गावच्या मुखियाजींना प्राचीन अवशेष मिळालेत सांगा, पण काय आहे ते डिस्क्लोज करू नका. फक्त पोलीस कुमक लागेल एवढंच सांगा. आपल्या टीमशी बोलून घे. आता कुणालाही सुट्टी नाही. गोपालन आला का परत? आणि जिगर आता साईटवर असलाच पाहिजे. त्याला या मजुरांची भाषा थोडी तरी कळते. मी जयपूर ASI ऑफिसशी बोलते. आज आपण ढाणीवर न जाता इथे ऑफिसमध्येच राहू. या वस्तू अनमोल आहेत. ही न्यूज आज बाहेर जायला नको. उद्या क्लीन लॅबचा ऑफिशियल रिपोर्ट येऊ देत. नंदिनी शांतपणे दुसऱ्या आर्टिफॅक्ट्स बघू लागली. रचिता तिच्याकडे बघतच राहिली. कसं यांना शांत राहायला जमतं? का कर्तबगार स्त्रीत हे असं अद्भुत रसायन असतंच? जबाबदारी घेण्याचं, ती पार पाडण्याचं आणि त्यातून अलिप्त होण्याचं कसब या स्त्रियांना कोण शिकवतं? हे सगळं मॅडमना कसं जमतं कोण जाणे. रात्रीचे 2 वाजले होते. दिवसभराच्या धावपळीनं आणि ताणानं रचिता दमली होती. नंदिनी अजूनही तिच्या लॅपटॉपवर केबिनमध्ये काम करत होती. सापडलेल्या वस्तूंचे फोटो अपलोड करून नोट्स लिहिण्याचं तिचं काम चालू होतं. नंदिनीच्या केबिनमधल्या काचेच्या कपाटात रचितानं ते पैंजण, तलवारीसारखा धारदार तुकडा, मातीचं खापर, विटा, लोखंडी साखळ्या अशा वस्तू धूळ झटकून साईट नंबर, डिग नंबर, तारीख, ठिकाण इत्यादी नोंदी करून लेबल लावून ठेवल्या होत्या. रचितानं नंदिनीला तिची आवडती इन्स्टंट ब्रू कॉफी आणून दिली आणि तिची परवानगी घेऊन ती बाहेरच्या खोलीत जाऊन सोफ्यावर आडवी झाली. नंदिनीला कॉफी घेऊन तरतरी आली. तिने परत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं. उद्या जयपूरमध्ये वस्तूंचं कार्बन डेटिंग होईल, त्यांचा काळ निश्चित होईल, रजिस्ट्रेशन होईल. मग कदाचित या जयपूरच्या म्युझियमला जातील. साईटवर काय करायचं हा निर्णय आता ASIचे डायरेक्टर, IAS ऑफिसर आणि राजस्थान सरकार घेतील. आणखी 8-10 दिवस तरी आपल्याला इथे थांबावं लागेल. काम करता करता नंदिनीचं विचारचक्र चालू होतं. इतक्यात कसलासा मंजूळ आवाज आला. तो खूप वेगळा, नाजूक आवाज होता. कसला आवाज येतोय म्हणून नंदिनीने लॅपटॉपच्या स्क्रीनवरनं नजर हटवली. घुंगरांचा मंजूळ नादबद्ध आवाज येत होता. आता रात्रीची रस्त्यावरनं कोणाची गुरं जात आहेत तिच्या मनात आलं. आवाज मोठा मोठा होत तिच्या जवळ येत होता. घुंगरू. इतका नाजूक आवाज. नक्कीच पैंजणांचे घुंगरू. पैंजण? नंदिनीने काचेच्या कपाटाकडे पाहिलं. पैंजण चकाकत होतं. आवाज त्याच्यातूनच येत होता. नक्कीच. होय, मी उर्मिलेचं पैंजण. कोण उर्मिला? हो, तीच ती. लक्ष्मणाची पत्नी अशी एकमेव ओळख असलेली, काळाच्या उदरात गडप झालेली, तुझ्या संशोधनातली, तुझ्या अभ्यासातली,
तुझ्या घराण्यातल्या प्राचीन जीर्ण शीर्ण कागदपत्रातली, रामायणातली उर्मिला. जिच्या सुंदर पावलात मी मिरवलं तीच उर्मिला. जिच्या एकुलत्या एका मंदिराचा तू शोध घेतलास तीच उर्मिला. नंदिनी उठून कपाटाजवळ गेली. पैंजण तसंच चकाकत होतं. नंदिनी एकटक पाहत होती. उर्मिला. जग ज्या उर्मिलेला विसरलं, नाही, पुरुषांनी लिहिलेल्या इतिहासानं या जगाला तिला विसरायला भाग पाडलं. ती रामायणातली उपेक्षित नायिका, अयोध्येची उर्मिला. श्रोते हो, हा दुसरा भाग इथेच संपला. भाग तिसरा ऐकण्यासाठी उद्या नक्की भेटा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकन, घंटीचं चिन्ह, तेही प्रेस करा. म्हणजे मी कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूयात उद्या. नमस्कार.